नमस्कार. मामाचा वावर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. एक प्रयोग म्हणून आणि एक कुतूहल म्हणून ही स्ट्रॉबेरीची 5 रोपे लावली आणि लावतानाच खूप उशीर झाला होता. म्हणजे हिवाळा हा संपतच आला. पण अशाही वेळेस लागवड तरी किती करतो, एक 4-5 रोपांची म्हणून सहज हे केलं. आणि आपल्याकडे स्ट्रॉबेरी येते की नाही, आपल्या वातावरणात ती कशी राहते काय, तर याचा एक अभ्यास म्हणून आणि एक कुतूहल. तर ही 5 रोपं लावल्या गेली आणि या 5 रोपं लावत असताना या अशा तेलाच्या जे कॅन आहेत त्या कापून त्यामध्ये गांडूळ खतं मिश्रित माती भरल्या गेली. आणि त्याला जी स्ट्रॉबेरी आहे तर स्ट्रॉबेरी मल्चिंग म्हणून त्याच्या खाली हे केळीचे पानं टाकल्या मुलांनी. आणि त्यानंतर त्याला बरेच दिवस थोडे रोप वाढायलाही वेळ घेतला, कारण थंडी तर संपलीच होती. पण ठेवत असताना हे जे आपण बघताय चिंचेच्या दाट अशा झाडाखाली, म्हणजे फक्त सकाळचं थोडंसं कोवळं ऊन, पूर्व भागाला सकाळचं थोडंसं कोवळं ऊन येते, पण दिवसभर आणि इतर वेळेस त्याला सावली असते. आणि आता सध्याही यावर्षीचा जर वातावरणाचा हे पाहता, रात्रीची खूप थंडी असते. कदाचित त्यामुळे म्हणा किंवा वातावरण अजून थोडंसं थंडच आहे. आता होळी संपल्यानंतर म्हणजे आता नुकतीच कालचीच होळी झाली आणि अशा याच्यात आता इथून पुढे उष्णता खूप वाढेल. पण आता याला म्हणजे हे प्रत्येक याच्यातून निघालेले आता हे स्ट्रॉबेरी, इथे आता ही स्ट्रॉबेरी लागली, त्यानंतर इथेही हे स्ट्रॉबेरी, इथे ही स्ट्रॉबेरी, म्हणजे एका रोपामध्ये जवळपास 5-5, 10-10 अशा हे स्ट्रॉबेरींचे फळं दिसत आहेत. म्हणजे एक घरी खाण्यासाठी म्हणून तरी लावलेला आता हा जो स्ट्रॉबेरीचे रोपं आहेत त्यापासून स्ट्रॉबेरी मिळते. म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जे एक स्ट्रॉबेरी होऊ शकते की नाही, हे जे मनामध्ये काही शंका वगैरे होत्या, तर त्यासाठीच आता हा टाकलेला व्हिडिओ. आणि खरोखर वाढही खूप छान आहे. हे सर्व नैसर्गिक पद्धतीनं घेतलेलं स्ट्रॉबेरी आहे. म्हणजे यावर कुठल्याच प्रकारचे काही फवारण्या वगैरे नाही. फक्त जे काय गांडूळ खतानी त्याचे मिश्रित माती घातली आणि या पद्धतीची ही स्ट्रॉबेरी आज आता आपल्याला दिसते. आता हे खाण्यासाठी तोडले. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर देतो: 98 23 27 25 41. मामाचा वावर. धन्यवाद.